झालाय सुजल। नवीन टीम आता मैदानात आपल्याला पाहायला मिळते आपल्या परिसरातील राठोडा। सुजलचा पहिला बॉल ओव्हर पिच, पहिल्याच बॉल वरती एस फॉर सुजल, एस फॉर सुलेमान आणि एस फॉर सिक्सर। किलोलीकर गाव बघायला गेलं तर छोटे आहे, मात्र असे अक्षय सारखे असतील, त्यानंतर समाधानजी दिसले यांच्यासारखे चांगले चांगले नेतृत्व त्यांच्या गावातून घडताना दिसत आहेत। क्वांटिटी नाही तर क्वालिटी मध्ये विश्वास ठेवतो किलोलीकर। पहिल्याच बॉल वरती सुलेमान खानने षटकार खेचलाय आणि 6 धावेने हा टीमचा श्रीगणेश झालाय। स्कोर कार्ड वरती 6 धावा लागल्या गेल्यात। सुजल थोड्याशा प्रेशर मध्ये यंगस्टर खेळाडू आहे, अंडर 19 चा खूप असा अनुभव आहे सुजलकडे, म्हणूनच त्याला पहिली ओव्हर सुपूर्द केले त्यांच्या कॅप्टनने अंदरुनचे पाटील यांनी या मॅच साठी हजेरी लावल्या। सुजलचा दुसरा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला। ओके वाईड आहे, थोडीशी दिशा भरकटली होती। पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती वाईडच्या स्वरूपात एक धाव येते। 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या। ओव्हर पिच लेंथ सुलेमान खान साठी गिफ्ट पाहायला मिळेल, कारण की सुलेमानकडे इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि हवेची दिशा, जड बॉल वरती त्याचा खेळण्याचा अनुभव, कित्येक वर्ष कित्येक मैदान गाजवणारा खेळाडू, त्याच्या विपक्ष तुम्हाला लाईन लेंथ ओळखून गोलंदाजी करावी लागेल। सुजलला थोडासा विचार करावा लागेल कशा प्रकारची गोलंदाजी झाली पाहिजे। पहिला बॉल चुकीचा होता, ओव्हर पिच, त्याच्यावरती मोठा फटका मारला। आता मात्र कसं कमबॅक करणार सुजल, याच्याकडे लक्ष लागलं राठोडा टीमचं। दुसरा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच, संधी निर्माण झाली, कॅच खालती क्षेत्ररक्षक येतोय, चांगला झेल, दुसऱ्याच बॉल वरती विकेट, रिव्हेंज घेतलाय टीट फॉर टॅट इक्वेशन मैदानात पाहायला मिळाला। पहिला बॉल षटकार, दुसऱ्या बॉल वरती तुझी विकेट मी काढू शकतो, यंगस्टर सुजलने दाखवलाय। ओव्हर टू डीजे सॅमी।
श्रीनिवाससाठी शॉर्ट बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षकांमधून चेंडूला काढलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, आलाय गोळीच्या वेगाने, चेंडू झालाय फरार श्रीनिवासच्या बॅट मध्ये, पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. ओव्हर टू डीजे सॅमी. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जर तुम्ही स्लोअर बॉल टाकता ऍज अ बॉलर, लेंथ शॉट होऊ शकत नाही, याचा विचार करावा लागेल. स्लो बॉल साठी लेंथ कशी हवी आहे. पहिल्या षटकारानंतर विकेट घेतली होती, तो चौकारानंतर पुन्हा एकदा विकेट घेणार का, की त्याच्या विपरीत बॅटिंग करणार श्रीनिवासचा आठी. हा बॉल ओव्हर पिच, पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चांगला जज केलाय, वारचा वेग जरूर आहे, मात्र कॅच बी घेणार हे दाखवलं आणि सुजलला दुसरी विकेट मिळाली या ओव्हर मध्ये. पॉवर प्लेची ओव्हर समाप्त झाली. 1 ओव्हर 12 धावा आणि 2 विकेट गेल्यात. नवीन फलंदाज मैदानात गेलाय शफीक आणि हनीफ. असे दोन बॅटर्स आपल्याला मैदानात पाहायला मिळतात हाय टीम साठी. 12 धावा जरूर झाल्यात, मात्र त्यांची ओपनिंगची जोडी श्रीनिवास आणि त्यासोबत सुलेमान तंबूत परतलेत. सुजल चांगली कामगिरी केली, पॉवर प्ले मध्ये फक्त 12. बहरेन एसबीबी आणि डब्ल्यूबीबी असे दोन बहरेन आहेत. बहरेन मधून नुकताच परतीचा प्रवास त्याने केलाय हाल गावामध्ये आणि आज त्याला खेळण्याची संधी मिळाली. शफीक नॉन स्ट्राइक एंड वरती शफीक आहे, स्ट्राइक एंड वरती हनीफ वरती जबाबदारी असेल या स्कोर कार्डला पुढे नेण्याची. धावा जरूर 12 आहेत, दोन फलंदाज चांगले फलंदाज बाद झाले. नवीन गोलंदाज प्रथम ओव्हर नंबर 2 मध्ये प्रथम वरती विश्वास दाखवलाय टीमच्या कर्णधाराने. आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स हटल्यात. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही लावू शकता. 5 आणि 4 च्या समीकरणामध्ये तुम्हाला फिल्डिंग लावावं लागतं. आमच्या समवेत व्यासपीठावरती केळवलीकर, त्यांच्या समवेत घोडेचे सागरदा पिंगळे. सुलेमान आता मॅच डगआउट मध्ये बघेल. दुसऱ्याच बॉल वरती तंबूत परतला. प्रथमचा हा बॉल शॉर्ट बॉल फुल केलाय. सीधे क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. वन बाउन्स वरती चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. 1 धावेने स्कोर कडे धाव आला तर 13. प्रथमचा पहिला बॉल शॉर्ट होता. हनीफ थोडासा स्वतःवरती नाराज असेल. शॉर्ट बॉलचा समाचार घेता आलेला नाहीये, मात्र अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अशा वेळेला विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. आज आगास पाहायला मिळत नाहीये टीम मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, या वेळेला चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इच्छुक, प्रॉपर झेल, फलंदाज बाद होतोय शफीक. अजून एक विकेट मिळते राठौडे टीमला. विकेट नंबर 3 हा टीम साठी जातीय. ओव्हर टू तीन फलंदाज बाद झालेत हाल टीम. आता थोडासा विचार करावा लागेल. स्वतः कॅप्टन बॅटिंग साठी गेला इजाज मांडलेकर, ऑलराऊंडर प्लेयर हाल टीमचा. सुलेमानच्या नेतृत्वाखाली घडला खेळाडू. आज चांगली संधी आहे इजाज साठी. लवकर बॅटिंग आली आहे. 3 ओव्हरचा खेळ अजून 2 ओव्हर आणि 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कशी कामगिरी करणार एजाज याच्याकडे लक्ष असणार, कारण की एजाज ट्रम्प कार्ड आहे. चालला एजाज तर मॅच जिंकून येण्याची क्षमता एजाज मध्ये आहे. प्रथमला विकेट मिळाले. प्रथमचा हा बॉल शॉर्ट बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल येतोय.
बॉलरची पर्सनॅलिटी बघता, त्याची हाईट बघता शॉर्ट बॉल टाकेल याच्याकडे बॅट्समॅनला अंदाज देणं गरजेचं आहे. हाईटचा वापर करतोय, हाय रिलीज आहे. यानंतर आपण विनर वर्सेस विनर सामना खेळूया. मी शिकिन टीमला विनंती करेल कुठेही जाऊ नका. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, या वेळेला प्रॉपर टायमिंग, चेंडू वन बाउंस सीमा रेषा पर वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये हा चौकार. व्हॉट टू डीजे. चांगलं संगीत त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटतंय. वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. पहिला बॉल जरूर चकवा दिला होता शॉर्ट बॉलने, यावेळेला वेट केला आणि वाट लावली त्या बॉलची. चौकार खेचलाय. थोडासा कॉन्फिडन्स आता गेन झाला असेल बॅट्समॅन एजाज कडे, कॅप्टन आहे आज टीमचा. प्रथमचा हा बॉल, आता ओव्हर पिच, चांगला फटका आहे. प्रॉपर टायमिंग झालाय का? हो, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा रेषा पार, लॉंग ऑनच्या फिल्डरच्या डोक्यावरतून चेंडू झाला फरार. आलाय दर्जेदार षटकार. व्हॉट टू डीजे सॅमी. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा, त्यानंतर शॉर्ट पूल पाहायला मिळाला समोरच्या दिशेने जिथे हवेचा वेग आहे. 6 धावेने स्कोर कडे धावा लागला 23. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पूल केला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आला, फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव. चौकाराचा बॉल होता, स्वतःवरती थोडासा नाखुश असेल कारण की जर मागच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल केला असता मागच्या व्ही मध्ये चौकार मिळाला असता. मात्र मोठा फटका मारण्याचा मानस हटला नाहीये. ओव्हर क्रमांक 2 ची समाप्ती होते. 2 ओव्हर नंतर 12च्या सरासरीने स्कोर कडे धावा लागल्या त्या 24 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 1 विकेट मिळाली प्रथमला. सुजल चांगली कामगिरी केली. ओपनिंगची जोडी सुजलने तंबूत परतवली होती. ओव्हर क्रमांक 3 घेऊन कोणता खेळाडू येणार, कोणावरती विश्वास दाखवणार. 12च्या सरासरीने 48 धावांपर्यंत मजल मारू शकतो. स्वतः कर्णधार बॅटिंग साठी सज्ज झालाय. 4 बॉल खेळला, 11 धावा आतापर्यंत बनवल्या. नवीन गोलंदाज सचिन. क्रिकेटच्या पटलावरती सर्वात मोठं नाव, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांची आठवण या नावाने आपल्याला होते. ओव्हर द विकेट ने पहिला बॉल त्याला भिरकावून दिले खडे खडे, आउट ऑफ द पार्क. एजाजच्या बॅट मधून दुसरा षटकार. ओव्हर टू डीजे सॅमी. आता कॅप्टन सांगतो एजाज नाम समझ के फ्लावर समजा गया. फ्लावर नाही फायर आहे. फायर सारखी फलंदाजी करतो एजाज मैदानामध्ये. 2 षटकार 1 चौकार 5 बॉल मध्ये 17 रन्स वरती टीमला गरज असताना उभा राहिला कॅप्टन. पण ही इनिंग्स पुढे घेऊन जावी लागेल. अजून 2 वाजता खेळ बाकी आहे. सचिन सर आमच्याकडे इशारा करतात लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू सफर केला आणि हा वाईड आहे. अवंतर धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या जातील त्या 31 धावा. वाईड बॉल आलाय. 31 रन स्कोर कार्ड वरती चांगल्या टोटल कडे वाटचाल. कॅप्टन चांगला खेळतोय. यावेळेला डान्सिंग नाव विकेट, चांगला फटका देते क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणाला चांगलं जज केलं होतं, हातातून चेंडू निसटला. थोडा आरामात घ्यायला पाहिजे होता. कॅच प्रॉपर कॅच खालती आला होता. कॅच कन्वर्ट करणं गरजेचं होतं. एजाजला तुम्ही चान्स दिला, त्याने 2 षटकार ठोकलेत. विचार करणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस समीकरण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. ड्रॉप द कॅचेस लूज द मॅचेस. हनीफ अजूनही एकही चौकार षटकार ठोकलेला नाहीये, मात्र नॉन स्ट्राइक वरतून मजा बघत होता कशा प्रकारे एजाज खेळतोय. यावेळेला स्क्वेअर कट, प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमा रेषा पार, गोलीच्या वेगाने आलेला हा चौकार. ओव्हर टू डीजे सॅमी.
36 रन. चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅट्समन. हनीफ आता रंगात आला. जैसे कहते खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है, अशाच प्रकारे आपल्या कॅप्टनला बघून आता पुन्हा एकदा रंगात आला हनीफ. 50-55 धावा या ग्राउंड वरती बनवणं गरजेचं आहे पहिल्या सत्रामध्ये, कारण की चेंडू ट्रॅव्हल होतो कोणत्याही दिशेला. अशा वेळेला स्कोर कार्ड वरती 60 धावे बनवण्याचा प्रयत्न होणार यात शंका नाहीये. हाल टीम जिद्दी टीम आहे. या वेळेला बॉल चांगला खेळून काढले क्षेत्ररक्षक, चेंडूवर पोहोचला तोपर्यंत त्याच्या डोक्यावरतून चेंडू हुलकावून झालाय फर्रार. 1 बाउन्स आलेला हा लगातारचा दुसरा चौकार. ओ टू डीजे सॅमी. हनीफच्या बॅट मधून आली तर सागर पेंगल यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे प्रेम आहे सुलेमान खान वरती घोडोलीच्या, तेवढंच प्रेम आहे घोडोलीकरांवरती सुलेमान खान. काल मॅच त्याची नव्हती तरी घोडोलीची मॅच असताना तो आला. 2 मॅचेस जिंकल्या म्हणून पूर्ण टीमला कोल्ड ड्रिंक्स पॅक केले. 500 रुपयाचे कोल्ड ड्रिंक्स. या वेळेला लोअर फुलटॉस चांगली दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चकलाय. चौकार हॅट्रिक झाली आहे. 100 रुपयाचा पारितोषिक हनीफला मिळतंय आणि 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अशा प्रकारची फिल्डिंग तुम्ही करू शकत नाही. आता मात्र या ओव्हर मध्ये चुकीची झाल्या 8. हे लगातारचे दोन्ही बॉल अडवण्याचे होते. चांगली गोलंदाजी करतोय मात्र फिल्डिंगची साथ भेटणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून तर क्रिकेट मध्ये सांघिक खेळ आहे. जेवढी इम्पॉर्टंट बॅटिंग बॉलिंग आहे तेवढीच इम्पॉर्टंट फिल्डिंग सुद्धा आहे. हनीफला 100 रुपयाचं पारितोषिक सागर पेंगल यांच्याकडून मिळत आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 44 धावा. 3 बाद 44. एजाज हाल आज हा संघ खेळतोय. एजाजच्या नावावरती हा संघ खेळतोय. एजाजने चांगली बॅटिंग केली ती साथ देतो हनीफसाठी. हा बॉल ओव्हर पिच बॉल मोठा फटका मारण्याचा बीट झाला. शेवटचा चेंडू या ओव्हरचा येतोय निर्धाव. ओव्हर क्रमांक 3 संपली. 44 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये आलेल्या भारताच्या सरासरी 24 आणि या ओव्हर मध्ये आल्या 20 धावा. स्कोर कार्ड धावा लागला 44. शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हर. मोठ्या गोलंदाजावरती विश्वास दाखवणार कर्णधार, कारण की 44 धावा 3 ओव्हर मध्ये खर्च झाल्या. .3 सरासरीने धावा खर्च केल्या त्या 44. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 केलोलीकरांनी ठेवलेले देखणं आयोजन, दर्जेदार आयोजन. पार्ट 1 केलोलीकरांचा सक्सेसफुल आहे. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या प्रकारे त्यांनी टुर्नामेंट ठेवली आहे 30,000च्या टुर्नामेंट साठी YouTube लाईव्ह, त्यानंतर चारी बाजूला मैदान सजवलंय. या सर्व गोष्टी खूप कमी बघायला मिळतात. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये त्यांचं चांगलं काम पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज शुभम ओव्हर नंबर 4 घेऊन शुभम सज्ज झाला. कमबॅक करावं लागेल शुभमला. 50च्या आत रोकावं लागेल, मात्र कॅप्टन ऐकायला तयार नाहीये. 2 षटकार 1 चौकाराच्या बॅट मधून आलाय. स्लॉग ओव्हर मध्ये हा नंबरच्या षटकामध्ये कितपर्यंत धाव संख्या पोहोचणार. 6 बॉल मध्ये 18 धावांवरती खेळतोय एजाज, ज्याला एक जीवनदान सुद्धा मिळालंय. 7 ला 14 चौकार हॅट्रिक केले हनीफ. चांगली पार्टनरशिप आता 5व्या विकेट साठी पाहायला मिळते. शुभम राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज झालाय. पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल, चेंडू हवेत आहे. कॅचची संधी. हा क्षेत्ररक्षक चांगला आहे, याच्या आधी सुद्धा कॅच घेतलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकने घेतलाय शेल. ओव्हर टू डीजे सॅमी. शकतो. 5 बॉल राहिले, 5 बॉल मध्ये 5 षटकार सुद्धा मारू शकतो असा खेळाडू आहे. पण त्यांच्या टीमला गरज असेल 5 बॉल मध्ये 2 मोठे फटके कन्वर्ट झाले तर 50च्या वरती टोटल पोहोचेल.
राष्ट्रवादी टीम कडे आपल्याला पाहायला मिळते, राठोडा टीम कडे आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग लाईनअप आपल्याला माहिती नाही की नवीन टीम आल्या अब्रार अब्रार याच मैदानावरती पीपीएल मध्ये रस्त्यावरती सिक्स मारला होता, सर्वात दूरवरचा षटकार त्याच्या बॅटमन आला होता तो अब्रार. यावेळेला लोअर फुल टॉस मिस केलाय, मात्र 22च्या रूपामध्ये एक सिंगल पाहायला मिळाली. खरिवलीच्या अंपायर सचिनजी दाभोळकर आपल्याला पाहायला मिळतात मेन अंपायरच्या भूमिकेत, स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जितूजी दिसले. केलोली क्रिकेट ज्यांच्या अवतीभोवती फिरतं, कित्येक वर्ष क्रिकेटसाठी सेवा केली. यावेळेला ओपन बॉल बॅटची इनसाइड एज आउटसाइड एज, चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यानचे क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्या. कौतुक करावं लागेल गोलंदाज क्षेत्ररक्षकाचं. शुभम चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या 3 बॉल वरती फक्त 2च धावा खर्च केल्या, स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 46. अब्रार त्याच्यामध्ये क्षमता आहे सिक्स मारण्याची. अब्रार साठी हा बॉल विकेट, चेंडू खूप वेळ हवेत आहे. काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक चेंडू खालती कोणती चुकी करणार नाहीये. अब्रारच्या पालीचा झालाय अंत, अजून एक विकेट जाती, हा टीमची संधी मिळते अडीचे सॅमीला. नवीन बॅट्समॅन मैदानात चालला आसिफ. अब्रार ज्याच्याकडून अपेक्षा होत्या तो अब्रार 2 बॉल मध्ये 1 धाव करून आपल्या टीम साठी तंबूत परतलाय. 1 धाव सुद्धा 22 ची होती, दोन्ही बॉल निर्धाव खेळला अब्रार. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली कामगिरी, 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. आसिफ नवीन फलंदाज मैदानात गेलाय. तुम्ही बघताय मॅच चालू आहे, मॅच क्रमांक 2 पहिल्या राऊंडचा. एका बाजूला हाल टीम सुलेमान खालची हाल टीम, त्यांच्या विपक्ष सागर पिंगला यांच्या हनीफ साठी 100 रुपये आमच्याकडे जमा झालेत. 46 धावा स्कोर कार्डवरती लागला, 2 चेंडू निर्णायक आहेत. एखादा मोठा फटका येणार का याच्याकडे लक्ष लागले आसिफ साठी. हा बॉल यावेळेला मिस केली लेंथ आसिफने, 22च्या स्वरूपात अजून एक धाव मिळली जाईल. प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे, ती 22 ची असो लेग 22 ची की बॅट नाही हो, रन्स येणं गरजेचं आहे. हनीफ ज्याचे चौकार हॅट्रिक आणि 100 रुपयाचा पारितोषिक मिळाला तो हनीफ शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा फेस करेल. 47 धावा स्कोर कार्ड वरती 4 धावा येणं गरजेचं आहे त्याच्या टीम साठी. 50 क्रॉस करावा लागेल. काय घडणार, व्हाईट बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न आमच्याकडे इशारा करताय. लेग स्टंपच्या बाहेर आहे, चेंडू पिच झाला. जास्त वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लेंथ भरकटली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय, जरूर वाईट कन्सिडर केलाय, तरी पण फक्त धावा खर्च केले त्या ओव्हर मध्ये. 4 2 फलंदाज बाद केले. जशी एजाजची विकेट केली, रन रेट थोडासा डाऊन झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. या वेळेला काय घडतं मैदानात, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, अजून एक वाईटच्या रन्स एक्स्ट्राच्या स्वरूपात जुळल्या जातील. हाल टीम साठी या बोनस रन्स आहेत. धावा या ओव्हर मध्ये येत नव्हत्या, अशा वेळेला वाईटच्या स्वरूपात 2 धावा आल्यात. 49 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. लास्ट बॉल आहे, इनिंगचा शेवटचा बॉल अजूनही पडणं बाकी आहे. बघूया काय घडलं मैदानावरती. ओके, डॉट बॉल आहे. लेग स्टिकच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉट ऑफर केलेला नव्हता, ज्यामुळे रन मिळणार नाहीये. 49 50 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या राठोडा टीमला. सुपर 11 राठोडा टीम सेकंड इनिंग्स मध्ये 24 बॉल मध्ये धावा बनवायचे 50. चोवीस बॉल 50 रन्सची गरज आहे राठोडी टीम. सोबजा 11 राठोडा सेकंड 17 मध्ये 24 बॉल 50 जर बनवल्या तर आठवडा आणि रोखल्या तर एजाज 11 हाल कोणती टीम खेळणार ते दिगंबर आणि कल्पेशच्या सेकंड चिंचोली सोबत राऊंड क्रमांक 2 ची पहिली मॅच विनर वर्सेस विनर साठी 24 बॉलचा खेळ बाकी आहे.
तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 केलोलीकरांचे देखणं दर्जेदार आयोजन, ज्याच्यामध्ये पूर्णच भैरवनाथ 11 केलोली टीमचे सर्वच खेळाडू अथांग मेहनत करतायत. त्यांच्या मेहनतीला मागच्या 2 दिवसांमध्ये यश आलंय. ही सक्सेसफुल टुर्नामेंट तुमच्या भेटीला आली आहे. 30,000 ची टुर्नामेंट YouTube लाईव्ह ठेवण्याचं काम प्रथम तुम्ही बघताय आपल्या पंचकृषी मध्ये केलंय. हाल टीम कडे सुद्धा चांगली बॉलिंग आहे. त्याच्या विपरीत राठोडा टीमची बॅटिंग कशा प्रकारे आहे मला माहिती नाही, कारण ही नवीन टीम आहे. नवीन टीम प्रत्येक वेळेला घातक पाहायला मिळतात. तशीच बॅटिंग करणार का राठोडा टीम? सोमजा 11 राठोडा नावाने खेळतीये. ऑपोजिट मध्ये एजाजच्या नावावरती खेळतीये. एजाज हाल आगाज बॅटिंग करताना आला नव्हता, थोडासा उशीर झाला, मात्र आता आगाज किया है मैदान में. माझ्या समवेत रायगड लाईव्ह इव्हेंट वरती ही श्रृंखला तुम्ही लाईव्ह बघताय. पूर्ण केलोली टीम केलोली टीमचे सहकारी व्यासपीठावरती स्थानापन्न झाले. सागरजी पिंगळे त्यानंतर हाल टीमचे सपोर्टर्स पाहायला मिळतात. कमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासमवेत मैदानात चेंडू पुरवायचे आहेत. माझ्यासमवेत शुभम लोभी कर्जतचे एक दर्जेदार कॉमेंटेटर्स आता स्कोरिंगची भूमिका सुद्धा पार पाडतायत. त्यासमवेत आकाश YouTube लाईव्ह रायगड लाईव्ह इव्हेंटला ऑपरेट करतोय. आकाश त्या समवेत आमचा कॅमेरामॅन आर्यन थोडासा मोबाईल मध्ये कधी कधी व्यस्त असतो. आर्यन असू दे, काम चांगलं करतोय आर्यन. लग्न जमलंय, लग्नाच्या त्या होणाऱ्या सेकंड इनिंग्सची त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि येणाऱ्या एप्रिल मध्ये 11, 12, 13 ला भरपूर लग्न आहेत. 12, 13 ला आर्यनचे लग्न. आर्यन तुला खूप खूप शुभेच्छा मनापासून, कॉंग्रॅच्युलेशन्स. शुभम आणि ओंकार ओपनिंगची जोडी मैदानात पाठवल्या राठोडा टीमने. बॉलिंग एंड वरती एजाज कोणावरती विश्वास दाखवणार ते बघणं गरजेचं आहे. 24 बॉल 50 रन्सची गरज अर्धशतक ठोकायचं विजयासाठी, आणि अर्धशतक बनवलं तर राठोडा टीम पोहोचणार शेकिंग चिंचवली सोबत सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळण्यासाठी. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 चा हा देखणा आणि दर्जेदार सोहळा. 4 दिवसाची श्रृंखला, 3रा दिवस चालू आहे. चांगल्या रीतीने कोणते गालबोट न लागता आतापर्यंत या टुर्नामेंटचं सफल आयोजन केलंय केलोलीकरांनी. अशाच प्रकारचं आयोजन येणाऱ्या शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा हो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. उद्या भारतासारखी चांगली टीम, उबिरोळी सारखा कर्जत परिसरातील एक दिग्गज संघ. चला मॅचला स्टार्ट करायचं. अंपायर मी फिल्डिंग टीमला विनंती करतो लगेच फील्ड सजून घ्यायची आहे. नंबर 99 जर्सी मध्ये बॉलिंग साठी सज्ज झाला आगाज म्हणजे सुरुवात. आणि आगाज करण्यासाठी या इनिंग्सची आगाज वरती विश्वास दाखवलाय सुलेमान हाल या टीमने. एजाज कॅप्टन आहे या टीमचा. आगाज वरती विश्वास दाखवतोय. स्ट्राइक एंड वरती शुभम, नॉन स्ट्राइक एंड वरती ओमकार. P1 चे षटक दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः कॅप्टन आणि त्यासमोर शफीक, एक लॉंग ऑफ आणि एक काव कॉर्नर पाहायला मिळतं. सेकंड इनिंग होते सुरुवात. पहिला बॉल आगाजचा वर पिच बॉल कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एजाज पोहोचेल का? हो, कॅप्टन पोहोचलाय बॉल पर्यंत. 2 रन्स आपल्या टीम साठी वाचवल्या. चांगली फिल्डिंग एजाजच्या माध्यमातून.
या टुर्नामेंटचे आयोजक प्रणितला वाटलं याच्याकडे बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र त्याला हुलकावणी देत चांगलं ग्राउंड कव्हर केलं एजाजने आणि 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. प्रत्येक रन इम्पॉर्टंट असते आणि अशा वेळेला एक एक धाव इम्पॉर्टन्स जाणतो कर्णधार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द वन. पहिले बॅटिंग करत असताना 18 धावा, आता आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या. पहिल्या बॉलवरती चांगला फटका कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये आता बदल, डीप कव्हर ठेवण्यात आला आणि आता लॉंग ऑन. हा बॉल शॉर्ट बॉल पुल केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावणार. एलिव्हेशन थोडंसं कमी आहे, टायमिंग प्रॉपर जुळला नव्हतं, चेंडूने हवाई सफर जास्त घेतला. पहिल्या 2 बॉल वरती 2 डबल्स आल्या, 4 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. प्रत्येक ओव्हर मध्ये 12.5 सरासरीने खेळायचंय. प्रत्येक ओव्हर मध्ये एक षटकार ठोकणं गरजेचं आहे, एक चौकार आणि 8 धावा तुम्ही जमा करायच्या आहेत. त्या 12 ते 12.5 रन रेट राखण्यामध्ये आतापर्यंत 2 बॉल मध्ये 4 धावा बनवल्यात. बॅटिंग करत असणाऱ्या ओपनिंगला आलेल्या बॅट्समनचं नाव आहे शुभम आणि ओंकार. ओपनिंगची जबाबदारी राठोड टीमने. पहिल्या 2 बॉल वरती दोन्ही चांगले फटके पाहायला मिळाले, एक लेग साइडला एक ऑफ साइडला. चांगला फलंदाज आहे. अजून पहिला चौकार या बॅटमन आलेला नाहीये, मात्र काय घडणार या बॉल वरती. याचा हा ओव्हर पिच बॉल, चेंडू हव्यात आहे. शेनवाज पोहोचणार का बॉल पर्यंत? हो, शेनवाज पोहोचलाय, कीपरने घेतलाय शेल आणि शुभमच्या पारीचा झाला ओव्हर टू डीजे सॅमी. लाईट आणि व्होल्टेज आकाशने आपल्या टीम साठी 50 धावा चेस करत असताना 4 वरती पहिला फलंदाज बाद झाला शुभम. ओपनिंगला आलेला शुभम तंबूत परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात गेलाय. प्रथम यांच्यामध्ये ऑलराऊंडर जास्त खेळाडू बघायला मिळतात, ज्यांनी बॉलिंग केली, बॅटिंग साठी उतरताना पाहायला मिळतात. राठोडा टीम. आकाश चांगली बॉलिंग करतो आपल्या टीम साठी. आकाशचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, परफेक्ट स्क्वेअर कट का फटका, देखना फटका. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये मारलाय हा चौकार. 4 धावेने स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 8. 4 बॉल मध्ये 8 धावा बनवल्यात राठोडा टीमने. अशाच प्रकारची बॅटिंग त्यांना करावी लागेल जर मॅच जिंकायची असेल तर, आणि जाऊन पोहोचायचं असेल सेकंड राऊंड मध्ये. भावी आमदार चषकामध्ये कोणत्या संघाचा खेळ तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये बघायला मिळणार आहे? 20 चेंडू आणि 42 धावांची गरज. पहिल्या 4 बॉल मध्ये 8 रन झाल्यात. विकेटचे दर्पण न घेता चौकारचा पहिल्याच बॉल वरती खेळ केलाय. प्रथमने लोअर फुल टॉस सरळ शफिकच्या हातामध्ये मारला होता, मात्र खेळ ड्रॉप केलाय शफिकने. चेंडू चांगला टाइम झाला होता, सफर करत होता, वेग होता बॉल वरती, चांगला जजमेंट होता, मात्र शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप. प्रथमला संधी मिळाली, 1 धाव जरूर मिळाली. 9 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली ओव्हर पॉवर प्लेची आगाज आतापर्यंत हँडल करतोय. चांगला खेळ बघायला मिळतोय. एका बाजूला चौकार येतात, त्यानंतर चांगला कमबॅक सुद्धा करतोय आगाज. चांगलं क्रिकेट मैदानात चालू आहे. या वेळेला काय घडलं मैदानामध्ये? चेंडू येतोय निर्धाव. पहिली ओव्हर समाप्त होते. 1 ओव्हर नंतर स्कोर कार्ड होती राठोड टीमची धावा लागल्या 9. एक फलंदाज बाद झालाय. आता 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज. 18 बॉल 41 धावा. 14च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. ह्या धावा पाठलाग करण्यासाठी ओंकारचं विकेट वरती उभं राहणं गरजेचं आहे. प्रथम चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला भावी आमदार चषक जिंकायचा असेल तर भावी आमदार सारखा दमदार काम करावं लागेल. आणि दमदार काम कोणती टीम करणार? येणारे 18 चेंडू सांगतील. 18 बॉल 41 रन्सची गरज. 18 बॉल 41.
पहिल्या राऊंडचा दुसरा सामना हाल त्यांच्या विपक्ष खेळतो राठोडा. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 रायगड लाईव्ह इव्हेंट वरती ही शृंखला तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करू शकता, लाईव्ह बघू शकता. इजाज स्वतः कर्णधार, दुसरी ओव्हर घेऊन वैयक्तिक पहिली, संघासाठी दुसरी. पाच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये एक स्क्वेअर लेग, त्यानंतर एक काव कॉर्नर, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक डीप पॉइंट. चला मैदानात थोडा स्पीड अप करा गेमला, खूप टाइम घेतात फील्डिंग वगैरे लावायला हाल टीम, थोडा स्पीड अप कर. इजाज स्ट्राइक एंड वरती प्रथम आहे, ओव्हर नंबर 2 घेऊन सज्ज झालाय इजाज. पहिलाच बॉल इजाजचा. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. कॅप्टन बॅटिंग करत असताना 18 धावा, आता बॉलिंग करत असताना पहिला चेंडू निर्धाव. समीकरण बदललंय, 17 बॉल 41 या ओव्हर मध्ये, पण 10 ते 15 धाव बनवणं गरजेचं आहे. 14च्या सरासरीने धाव बनवायचे आहेत. अशा वेळेला प्रथम कशी फलंदाजी करणार याच्याकडे लक्ष लागले राठोड टीमच्या तंबूचा. ह्या वेळेला एक वेगळा फटका मारण्याच्या नादामध्ये लॉंग द कार्पेट, लॉंगचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. आसिफ बॉल वरती आलाय, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे. स्ट्राइकला आणले ओकारला. 12 रन स्कोर कार्ड वरती आल्या, सॉरी 10 रन स्कोर कार्ड वरती आल्या. अजूनही 40 धावांची गरज. 16 बॉल 40, 16 बॉल 40 रन. कशा प्रकारे बॅटिंग करणार राठोड टीम? आता व्यासपीठावरती बसलेल्या सागर पिंगळेचं लक्ष आहे या मॅच कडे. शॉर्ट पूल सरळ समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. समोरच्या व्ही मध्ये सुलेमान खानचे फुटबॉल एवढे मोठे हात आहेत, फुटबॉल सुद्धा सहज झेलू शकतो. फिल्डिंगचा क्लास नेहमीच त्याच्याकडून पाहायला मिळतो. चांगला फील्ड केला, चांगली फेकी, एक धाव मिळेल. सिंगल डबल मॅटर करणार नाहीये हाय टीम साठी. जेवढा जास्त डॉट बॉल आणि सिंगल डबल समोरची टीम खेळेल हाय टीम साठी चांगला आहे. त्याच्या विपरीत डॉट बॉल आणि सिंगल डबल अवॉइड करून मोठे फटके खेळावे लागतील राठोड टीमला. वर पिच बॉल, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंटचे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. काय घडलंय तर मिसफील्ड, ज्याच्यावरती 4 धावा आल्या. नाराज असेल कॅप्टन. अशा प्रकारची फिल्डिंग तुम्ही अवॉइड केली पाहिजे जर सामना तुम्हाला जिंकायचा आहे. कोणत्याही वेळेला सामना चेंज होऊ शकतो. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. काहीही घडू शकतं. या 2 धावा तुम्हाला शेवटच्या बॉल वरती सुद्धा मार्क पडू शकतात, त्या तुम्ही आता खर्च केल्या फिल्डिंग करत असताना. 4 धावेने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 15 रन्स. अजूनही 35 धावांची गरज आहे उर्वरित चेंडू मध्ये. 14 बॉल 35. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 2 बॉल मध्ये एका दुसरा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा लाईव्ह ठेवू शकतो राठोड टीमला. शॉर्ट बॉल चांगला पंच केलाय. तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चकला. लगातारचा दुसरा चौकार आला. इथून आम्हाला आय साईड थोडं कमी पाहायला मिळतं त्या बॅनर मुळे. चेंडू गेला 4 धावांसाठी आलाय चौकार. 2 चौकार खेचलेत प्रथमने आतापर्यंत. वैयक्तिक 3 चौकार खेचले त्याच्या इनिंग्स मध्ये. 1-19 प्रथम चांगला बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. 13 बॉल 31. या बॉल वरती षटकार चौकार येणार का? प्रथम कशा प्रकारे बॅटिंग करणार याच्याकडे लक्ष लागलं. ओव्हर पिच बॉल मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटची इनसाइड एज लागून चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल आला. 2 ओव्हरची समाप्ती झाली. स्कोर कार्ड धावा लागल्या 19. चांगली ओव्हर पाहायला मिळाली. फक्त 10 धावा खर्च करत रोखून ठेवलंय. मात्र 12 बॉल मध्ये 31 धावा या मैदानाचा विचार करता खूप कमी आहेत. 5 षटकार ठोकण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही मॅच जिंकू शकता. तो विश्वास स्वतःवरती दाखवावा लागेल दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला 10 नंबरच्या जर्सी मध्ये ओमकार आणि हाय टीम लगेच फिल्डिंग लावा. या मॅच साठी 1 तासापेक्षा जास्त वेळ खर्च झाला. 12 बॉल 31 धावा. राठोडा की हाल की राठोडा. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 भैरवनाथ 11 केलवली करायचे देखणं आयोजन. ओव्हर टू सॅमी डीजे. एक गाणं होऊन जाऊ दे.
एकविरीचं सुमधुर संगीत आपण ऐकलं. आई एकविरीवरचं प्रेम प्रत्येक गावातून पंचकृषी मधून पालखी निघते. या आधी 4-5 वर्षाआधी एवढं क्रेज नव्हतं, मात्र आता प्रत्येक गावातून एक पालखी सोहळा पायी एकविरापर्यंत जाण्याचं स्वप्न प्रत्येक गावाचं आहे आणि ते करतात. घोडलीमधून लगातार 2 वर्ष पालखी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज जो आपण केला वलीदचा पहिलाच बॉल षडपुल, चांगला फटका पाहायला मिळाला. वॅकेंट एरियामध्ये चेंडू झालाय, ट्रॅव्हल आलाय, 2 बाउन्स, चौकार. राठोडा टीमने 11 बॉल 27 धावा बनवणार का राठोडा टीम, याच्याकडे लक्ष लागलंय त्यांच्या बाकीच्या सहकार्यांचं, बाकीच्या खेळाडूंचं, आणि ते रोखणार का हे बघण्यासाठी हालचे प्रेक्षक सज्ज झालेत. वळीतला चांगले प्रयत्न करावे लागतील. पहिला बॉल जसा टाकला तर प्रकारची गोलंदाजी अवॉइड करावी लागेल. काही घडू शकतं. 11 बॉल मध्ये 27 या मैदानाचा विचार करता. हा बॉल ओव्हर पिच होता, मोठा फटका मारायच्या नादामध्ये चेंडू स्क्वेअर लेग दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिथे कॅप्टन चांगली फिल्डिंग करतोय, दुसरा धाव रोखणार का, चांगला थ्रो, मात्र कलेक्शन थोडीशी चुकी. ओंकारला संधी मिळतीये, 2 धावा पूर्ण केल्यात. क्लास फिल्डिंग आहे, यासाठी त्याला ऑलराऊंडर म्हटलं जातं. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंट मध्ये तो चांगला खेळाडू आहे. जरूर पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये त्याला कमी बोली लागली, मात्र तो तेवढाच ती क्षमता आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट इयर त्याच्यावरती नजर जरूर लागणार खेळाडूंची. ज्या 8 टीम्स असतात त्यांची नजर असणार एजाज या खेळाडूवरती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, अप्रतिम थ्रो होता. 2 धावा मिळाल्या बॉलवरती. लोअर फुल टॉस आसिफ कडे, रॉंग एंडला थ्रो आहे. नॉन स्ट्राइक एंडला अर्धा पिच मध्ये सुद्धा नव्हता फिल्डिंग बॅट्समॅन. रॉंग एंडला थ्रो, चांगली फिल्डिंग होती हनीफची. 1 धाव धाव पूर्ण केले, 1 धावेने स्कोर कार्ड होती, धावा लागल्यात त्या. 26 रन, अजूनही 24 धावांची गरज आहे. 9 चेंडू बाकी आहेत, 9 बॉल 24, 9 बॉल मध्ये 4 षटकार. हा बॉल प्रॉपर टाइम झालाय का, मात्र तिथे शफीक चेंडू खालती आलाय. चांगलं झेल आणि वलीदला एक सफलता मिळते. ज्या फलंदाजीची विकेटची गरज होती तो प्रथम तंबूत परतवला. ओव्हर टू डीजे सॅमी. उदय चमकला तुमचा संघ, राठोडा संघ उद्या असेल या मैदानावरती. नाही चमकला. लेफ्टी बॅट्समॅनचा वापर थोडा लेट लेफ्टी बॅट्समॅन वापरलाय, कारण की लेफ्टी बॅट्समॅन लवकर वापरायला पाहिजे या मैदानाचा विचार करता. हवेचा वेग लेफ्टी बॅट्समॅन साठी सोयीस्कर आहे. थोडा मैदान या साईडला शॉर्ट सुद्धा आहे, 1-2 यार्ड. अशा वेळेला उदयचा वापर केलाय. काही घडू शकतं. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 बॉल मध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. 8 बॉल 24 धावा. राठोडा की हाल, यावेळेला ओव्हर पेच, तेज तर्रार, आउटसाइड ऑफ यॉर्कर. उत्तर नाही या फलंदाजाकडे या बॉलचा. यासाठीच मला बेस्ट बॉलर म्हणून इथे नावाजलं गेलेला. पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये तोच वलीद गोलंदाजी करतोय. पहिला बॉल चौकार, त्यानंतर चांगला कमबॅक. 7 बॉल मध्ये आता 24 धावांची गरज. हा बॉल आहे, मॅचचा इम्पॉर्टंट बॉल आहे. या वेळेला स्लॉट मध्ये बॉल त्याला उडवला. चेंडू खाली सुलेमान येतोय, मात्र फक्त अशा नजरेने चेंडूकडे बघत राहणार. चेंडू काव कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून हवाई सफर आलाय उदयच्या बॅट मधून. योग्य वेळ, योग्य षटकार. सहा बॉल आणि 18 रनची गरज. 6 बॉल मध्ये 3 षटकार मारले. 3 षटकार तर राठोडा टीम सेकंड राऊंड मध्ये आणि रोखले तर हाल टीम
प्रेक्षकांना जसे सामना बघायचा असतो तशा प्रकारचा सामना आता मैदानात येताना दिसतोय। हा सामना कोणत्याही बाजूने झुकू शकतो। उदय 2 बॉल मध्ये 6 धावा बनवले आपल्या टीम साठी, म्हणूनच लेफ्टी बॅट्समॅन घातक आहे। फक्त बॉल टाइम करायचा आहे, मिडल करायचा बॅटला, चेंडू हवाई सफर करणार यात शंका नाहीये। हवेचा वेग बघता यानंतरची मॅच विनर वर्सेस विनर, एका बाजूला दिगंबर आणि कल्पेशचा शेकीन चिंचवली, त्याच्या ऑपोजिट मध्ये कोणता संघ खेळणार, येणारे 6 चेंडू आपल्याला सांगतील। भावी आमदार चषकामध्ये कोणत्या टीमचा सातत्य कायम राहील, कोणती टीम लाईव्ह राहणार। अब्रार गोलंदाजी मार्क वरती, 6 बॉल मध्ये धावा रोखायचे 18, राईट आर्म राऊंड विकेट ने, स्ट्राइक एंड वरती ओंकार, नॉन स्ट्राइक एंड वरती उदय। मैदानात सामना रंगलाय, पहिला बॉल ओव्हर पिच, बॅट वरती टाइम बरोबर घेता आलेला नाही हा बॉल। शफीक थोडीशी चुकी करतोय, जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा कन्सिडर करतोय। तिसरीचा प्रयत्न करायला पाहिजे होता, कारण की उदयला सूर गवसला होता। लेफ्टी बॅट्समॅन साठी हवा सुद्धा नाही अशा वेळेला, स्ट्राइक त्याच्याकडे ठेवणं गरजेचं होतं असं वाटतंय। 2 धावा धावून पूर्ण केल्या। आता 5 बॉल मध्ये 16 रन्स, 5 बॉल 16। ओपनिंगला आलेला ओंकार अजूनही तक धरून उभा आहे आपल्या टीम साठी। अब्रार टू ओंकार, फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला या बॉल वरती। चेंडू हवाई सफर करत सीमा रेषा पार, A1 क्वालिटीचा षटकार। थँक्यू। उदयचा जो षटकार, तिथून मॅच टर्न झाली आहे। 4 बॉल मध्ये 10 रन्स। शफीकची मिसफील्ड आता महाग पडली आहे। 4 मध्ये 10, ऑफ साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणार का? एजाज बॉल आगात बॉल गलती येतोय, बॉलला फील्ड केलाय। काय फील्डिंग पाहायला मिळाले आगासची। पहिले प्रॉपर बॉल जंप करून आतमध्ये टाकला, आधीच मॉडलाईनच्या आतमध्ये असताना त्यानंतर पुन्हा आतमध्ये गेला, आतमधून चेंडू अडवला। 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात। 3 चेंडू आणि 8 धावांची गरज। आता चिंचवली टीमचे सुद्धा खेळाडू बघतायत कोणती टीम येणार, संकेत लक्ष देऊन मॅच कडे बघतोय। 3 बॉल 8 रन्सची गरज, हाल की राठोडा। अब्रार की ओंकार, वरपिच बॉल, यावेळेला परफेक्ट टायमिंग, चेंडू सीमा रेषा पार, योग्य टाइम वरती, दर्जेदार आणि योग्य षटकार। बॉल 2 धावा। आता मात्र बॉलर आणि बॅट्समन दोन बॉल 2 धावा। अब्रारचा हा बॉल शॉर्ट बॉल मिस केलाय ओमकारने। डॉट बॉल योग्य टाइमावरती अब्रारच्या पद्धतीतून पाहायला मिळाला। आउटसाइड ऑफ स्टंप बॉल शॉर्ट होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता ताकदीपेक्षा। वॅकेंट एरिया मध्ये चेंडू खेळून काढला असता तर कदाचित 2 धावा पूर्ण झाल्या असत्या। कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आहे। एक बॉल 2 धावा, कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आहे। काय घडणार, एक बॉल मध्ये 2 धावा बनवणार का राठोडा टीम की रोखणार? अब्रार वरपिच बॉल मिस केलाय ओंकारने। काय मॅच झाली, षटकारानंतर 2 निर्धाव चेंडू टाकण्याची क्षमता बॉलिंग मध्ये दाखवली अब्रारने। असं वाटलं होतं वन साइड मॅच काढली ओंकारने, मात्र शेवटच्या क्षणी मॅच गमावले त्याच बॅट्समनने। स्वतःवरती नाराज असलं पाहिजे बॅट्समन, पूर्ण टीम असेल, कारण की मॅच चांगली झाली यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही खेळाडू दोन्ही टीम साठी। काय मॅच रंगवली होती। चला लगेच टॉस साठी यायचंय। शेकीन चिंचवली टीम